मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सध्या मुंबईमधील जोगेश्वरी ईस्ट या एरियामध्ये आहे व आपल्यासोबत सुभाषनगर या एरियामध्ये आहे व या ठिकाणचे नागरिक आहे, त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहे आणि एकंदरीत आपण महानगरपालिकेचा कल पण जाणून घेणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणचे नेमके प्रश्न काय आहे ते पण आपण जाणून घेणार आहे. दादा, सर्व नागरिकांचे या ठिकाणचे सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो. दादा, तुमचं नाव काय? नाम देवी प्रसाद विश्वकर्मा। मराठी बोल सकते ना? और आप मुंबई में कितने सालों से रहते हैं और क्या काम करते हैं? हम कारपेंटर का काम करते हैं और यहाँ पर तो कम से कम 40-45 बरस हो गया रह के। अच्छा, हाँ, तो कैसा ठीक ठाक चलता है? ठीक ठाक चल रहा है। और यहाँ के जो हमारे कार्यकर्ता हैं यहाँ के सब लोग बहुत अच्छे से मिल व्यवहार के बहुत अच्छे से निभाते हैं और करते हैं। जो भी वोट का चुनाव हो या नगर पालिका का चुनाव हो, ये सब मिल कर के हम लोग अच्छे से जो हैं कि उसको करते हैं। आप इतने सालों से यहाँ रहते हैं, आपकी कौन सी ऐसी समस्या है कि वो समस्या दूर होनी चाहिए पर हो नहीं रही, ऐसी कोई समस्या है आपको? नहीं, ऐसी तो कोई समस्या नहीं है हमारे पास। जो जैसा कि घर है यहाँ पे या फिर घर एक छोटा टूटा फूटा एक झोपड़ा है, उसी में निवास करता हूँ। और न हमारे कोई न बिल्डिंग है न बंगला है, 2 रोटी खाता हूँ। और आपके बेटे या वो क्या करते? हाँ, बेटे 2 लड़के हैं, वो भी इसी लाइन में हैं, काम करते हैं। अभी महानगर पालिका का यहाँ पे चुनाव है, यहाँ पे बहुत सालों से शिवसेना की सत्ता रही है। अब भाजपा और शिंदे गठ है, उनका भी यहाँ पे काम है। अभी उद्धव सेना, मनसे सेना, आपको क्या लगता है? अभी देखिए, उद्धव जी जो हैं वो बहुत अच्छे नेता थे। उनके पिताजी से नाम तो हला नहीं मालूम है, बाला साहेब ठाकरे। बाला साहेब ठाकरे जी, मैं उनको सत्संग नमन करता हूँ। और रहा सवाल, वो एक नेता, पावरफुल नेता थे, एक आवाज़ देते थे तो पूरा महाराष्ट्र या कुछ भी हो मैं वो बंद हो जाता था। ये था। और अभी जो उद्धव जी हैं या राज जी हैं, ये सब भी अच्छे नेता हैं, उनके ही खानदान के हैं, उनके ही अच्छे हैं, सब चीज़ें अच्छे से कर रहे हैं और अच्छा चल रहा है। आपको एक सवाल कि देखो, राजनीति के उधर ही रहती है और आम इंसान के उधर ही रहते हैं, पर वहाँ पे जब चलता है जातिवाद का मुद्दा रहता है, कोई बोलता है हिंदू बोल के वोट लेता है, कोई मराठी बोल के वोट लेता है, कोई मुस्लिम बोलता है। तो क्या लगता है अभी महापौर के बारे में? कोई बोलता है कि खान महापौर हुआ तो चलेगा का, कोई बोलते कि मराठी ही महापौर होगा, कोई बोलता कि हिंदू महापौर होगा। देखिए, इसमें हमारा मानना है कि यहाँ पर जात पात सिर्फ 2 ही जात हैं, एक जेंट्स एक लेडीज़, और आधा जो हैं वो जो कि छक्का में आते हैं, उनका कोई जात नहीं है। हमारे यहाँ हमारे भारत में जात सिर्फ पूछो तो 2 ही हैं। क्या बात है? और उनका आधा हिस्सा वो है, दोनों मिल के 2.5 हैं। और तो हमारा सब भाईचारा है सब। तो जात पात ये जो भेदभाव करते हैं, ये ठीक नहीं है। आमचा होत नाही। ताई नाही होत्या, 2 मिनिटं. ताई या 2 मिनिटं. बोला, थोडं मागे व्हा तुम्ही. या ना पुढे. आइए ना दीदी, आइए। नमस्ते, आपका नाम क्या और कितने सालों से आप मुंबई में रहते हैं? मेरे के तो हो गया कम से कम 30-32 साल यहाँ पर। अच्छा, मेरा नाम है मीरा ताड़केश्वर चौबे। मीरा ताड़केश्वर चौबे अच्छा. मेरा नाम। हाँ, और मूल रहिवासी कहाँ के आप? हम यूपी प्रयागराज। प्रयागराज पुण्य भूमि से आप, जहाँ पे कुंभ हुआ था पिछले टाइम. क्या है यहाँ आप लोगों की समस्या क्या है? जैसे कि कोई लोगों को बहुत टाइम तक घर तोड़े जाते हैं पर घर मिलते नहीं, झोपड़ी तोड़ के. यहाँ पे लोगों का समस्या क्या है? हुआ है हमारे साथ, तो ऐसा ही हुआ है ना। आज जो आप बोल रहे हैं, हाँ, इधर से. आज जो आप बोल रहे हैं वही तो हुआ है ना। और क्या यहाँ क्या चीज़ का सुविधा है पहले बताओ। नेता लोग आएंगे, जब उनका ज़रूरत पड़ेगा तो माता बोलेंगे, बहन बोलेंगे, दीदी बोलेंगे, काम निकलने के बाद हम लोग कुछ नहीं है, उसके बाद हम लोग कुछ नहीं है। तो मतलब क्या हुआ है? मतलब घर का आपका क्या प्रॉब्लम क्या हुआ था? अब घर का प्रॉब्लम, अपना ही घर रह के, वो अपने ही घर पर कोई केस कर दे, कोई कुछ कर दे, बोले हमारा है। हाँ, और क्या बोलो। अरे अपना ही घर रह के, जैसे रोड में जा रहा है, कहीं जा रहा है, हाँ. तो उसका जो हिसाब से लेते हैं वही हिसाब से देना चाहिए ना। बराबर. लेकिन नहीं, नहीं तो उसमें आपका घर वगैरह गया है क्या? हाँ, गया है ना भाई। अच्छा. गया है ना।
हाँ गया है। कितना दिन हुआ? अरे तो भाई 2013 में टूटा था। 2013 में टूटा है। 2013 में 12 साल हो गया। हाँ तो उसके फिर अभी घर मिला है नहीं वो तोड़ने के बाद? भाई जितना टूटा है उतना नहीं मिला है। नहीं फिर क्या मिला है? एक मिला है, सास के नाम मिला है, हम लोग के नाम नहीं मिला है। अच्छा, मतलब 2 नाम थे क्या? हाँ भाई 2 क्या 3-4 जन का नाम था, लड़के का लड़की का हम लोग का। अच्छा, अभी एक घर मिला। अभी कब मिला हो, कितना टाइम हुआ उसको? वही 2013 में टूटा था, 2014 में मिला था। अच्छा, तो आपको मतलब 2-3 नाम थे तो एक ही मिला है। सास के नाम। और क्या लगता है अभी मुंबई महानगर पालिका बोले तो मुंबई आर्थिक राजधानी है भारत की, इंडिया की, मतलब पूरे वर्ल्ड में भी मुंबई का नाम है। यहाँ पे जो महानगर पालिका अभी चुनाव होने वाले हैं, क्या लगता है आपको भाजपा शिंदे गठ वो लोग विकास करेंगे क्या, फिर कांग्रेस उद्धव सेना मन से? नहीं, हमको तो भाजपा है भाई। भाजपा तो हमारे यूपी में सत्ता है, यहाँ भी हो गया है। हाँ हमको भाजपा। जो डेवलपमेंट के बारे में आपको क्या लगता है? किसके? जो विकास हुआ है, मतलब भाजपा क्यों ऐसा लगता है आपको? क्या क्या उनमें खास बात क्या है? हर चीज़ का सुविधा दिए हैं भाजपा हम लोग के, यूपी में दिए हैं। यूपी में हमारे भाजपा से कितने गरीब लोग जिंदा हो गए हैं, कितने गरीब लोग बेचारे से जो भूखे मरते थे कितना जिंदा हो गए हैं। मुंबई में आपको और क्या रेगुलर और क्या समस्या है यहाँ पे? और तो कुछ नहीं है सर। और तो अपने के पानी का भी सुविधा अच्छा है, लाइट का भी सुविधा है, हर एक चीज़ और का। गटर का भी तो प्रॉब्लम? हमको सुविधा अच्छा है भाई। गटर का कोई प्रॉब्लम नहीं, कोई नहीं, हमको नहीं है। टॉयलेट वगैरह सब अच्छा नहीं, आहे? अभी तो ठीक है, हमको नहीं। काय नाव तुमचं व किती वर्षापासून मुंबईत राहता आणि तुमचं मूळ गाव? माझं नाव मनुबाई छेडा, इथे मला ओळखतात, जोगेश्वरी ईस्टला मी राहतो. आणि मी आलो इथे 74ला 1974ला मुंबईला आलो इथे. अच्छा, तेव्हापासून मी राहतो मुंबईला. आणि आता जे आमचे देवीप्रसाद जे बोलले, जात पातचा मुद्दा इथे नको आहे. आम्हाला सर्वाला रोजगार पाहिजे. तुमचं मूळ गाव कोणतं? मूळ गाव कोणतं? आमचा मूळ गाव आहे कच्छ, लाकडिया. म्हणजे कच्छ राजस्थान? नाही, कच्छ नियर पाकिस्तान border. गुजरात. गुजरात भुजच्या भुजच्या बाजूला. अच्छा, हां. आणि तुम्ही तिथं आता तुमचे वडिलोपार्जित शेतीवर नेमकं काय तिकडे व्यवसाय आहे, काय? तिथे आहे व्यवसाय नाही, आम्ही कोण करत नाही. आमचे काय वागड समाजची वस्ती लई छोटी आहे. अच्छा. आमच्या खाली पूर्ण वागड समाजची वस्ती आहे खाली 53,000, म्हणजे आम्ही मायनॉरिटीमध्ये आहे. काय वाटतं तुम्हाला नेमकं या ठिकाणचे जे मूलभूत असं काय महत्त्वाचा प्रश्न आहे का तो व्हायला पाहिजे जनतेच्या मनात तुमच्या परिसरातला? जनताच्या मनात एवढाच आहे की आता जे SRA प्रोजेक्ट आहे जे रखडलेलं आहे त्याला लवकरात लवकर ते करायला पाहिजे. आज जो माणूस 10x8ची झोपडीमध्ये जे राहतो तो कसा जगतो ते पहिला वरचेला माहिती पडली पाहिजे. ज्या मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री त्यांना माहिती पडली पाहिजे की हे माणूस कसा जगतो. त्यांना पाण्याची सुविधा नाही. हे बघा कशी व्यवस्था, आम्ही कसे खूप जगतो. गंभीर विषय या ठिकाणी. मला तिसरी व्यक्ती का तुम्ही भेटताय, कोणी बोलतं का त्या प्रोजेक्टची परिस्थिती अशी का माणूस मरतो तरी त्यांना घरं भेटत नाही. नाही, मग त्यांचे घरं तोडल्यानंतर ते प्रोजेक्टला मान्यता भेटते, नंतर त्यांचं प्रोसिजर सुरू होते ना. बरोबर. नेमकं ती वस्तुस्थिती काय आहे आणि तिची प्रोसिजर काय आहे त्याचे थोडक्यात सांगा मला. ते कसं तरी लवकरात एखाद्याचं झोपडं तोडलं समजा, ते सिस्टम सांगा. जर हे झोपडा तोडला पहिला अगोदरला नोटीस द्यायला पाहिजे हां. की तुझ्याकडे कुठला पेपर आहे. आता तुम्ही जे मागतात की आम्हाला 95चा पेपर पाहिजे. आता हा माणूस राहतोय एवढा वर्षापासून राहतोय, त्याला 4 बाजूला विचारा ना, आजूबाजूला हा माणूस किती वर्षापासून राहतोय. बरोबर. आणि तुम्ही डायरेक्ट त्याला तोडतात, तो बिचारा कुठे जाणार? एकदा तोडायला सगळ्या झोपडपट्या तोडून टाकतो. तोडून टाकतात. बरं. अरे तो बिचारा कुठे जाणार? तो विरोध पण करू शकत नाही. कसा प्रशासन आणि शासनच्या विरुद्ध काही करू शकत नाही. त्यानंतर पुढे काय? याच्या पुढे हे जे मी एवढाच आपल्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबला विनंती करतो. ऐका ना, त्या झोपड्या तोडल्या हां. त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर काय आहे? त्याला तुम्ही जो प्रोजेक्ट म्हणला ती सिस्टम कशी? सिस्टम अशी आहे, ते पूर्ण पेपर SRA मध्ये आपण जमा करतो. त्याच्यानंतर ते पात्र होतो की अपात्र. पेपर काय द्यावं लागतं त्यांना? ते पेपर 95चा पुरावा, इलेक्ट्रिक बिल आता समजा 2001चा, 95, हां. आता 2001चा आलेला आहे. हां. तो काय म्हणते बरोबर, ठीक आहे. गेझट. पण तो बिचारा कसा जगतो? तर झोपडा तुटला तो कुठे जाणार आता? कुठं राहणार? बरोबर. ते तो जो प्रक्रिया आहे ना तो जरा फास्ट करायला बरं, पाहिजे. ते झालं. आता त्याच्यानंतर जी वस्तुस्थिती आहे, एखाद्याचं झोपडं तोडून आता किती वर्ष झाले त्याला आणि त्याला अजून घर नाही भेटलं, एखादं उदाहरण सांगा म्हणजे जगाला कळालं पाहिजे. आहे माझ्याकडे उदाहरण आहे. आता हे JVL आमचा प्रोजेक्ट आहे, हे JVLR. आता ह्याच्यामध्ये अजून 5-6 माणसं असं आहे, त्यांना जागा अजून भेटली नाही. पुरावा असून पण जागा नाही भेटली.
आहे ना, भरपूर आपल्याकडे ते पुरा. विशिष्ट नावांना टाळता का असं काही नाही आहे? असं तर काही नाही ना, बघा. तो महाराष्ट्रीयन असू किंवा उत्तर भारतीय असू, असं तर होत नाही ना. असा काही नाही, ओ भैया 2 मिनिटं एक एकाला बोलतो. असा काही नाही. इथे असाच आहे की जेव्हा तो म्हणतो ना आपण फाईलमध्ये जर व्हील टाकले तर फाईल पुढे हा, म्हणजे नोट जर टाकली का लगेच त्याचा कागद पुढे, फाईल आपली सरकते. मग त्याला बाकीचं काही घेणं नाही. बाकी काही प्रश्न नाही, पण हे प्रक्रिया थांबायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एक महत्त्वाच्या वळणावर आता निवडणूक आलेली आहे, आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. अगदी सगळ्यांनी ही निवडणूक अगदी सिरियस घेतलेली आहे. मेन म्हणजे काय वाटतं तुम्हाला, भाजप शिंदे सेना साहेब, आणि उद्धव मनसे सेना, मी एकच सांगतो. अख्ख्या काँग्रेस, काय तुम्हाला काय वाटतं नेमकं, लोकांचा कल काय? मी एकच सांगतो, ज्यांनी चांगले काम त्यांनी काम केला असेल, माझ्या हिशोबाने त्याला प्रचार करायची गरजच नाही आणि तो ऑटोमॅटिक येणार. त्याला कुठेही प्रचार करायची गरज नाही, तो कुठे कोणाला समजी किंवा मित्रता कुठे करायची गरज नाही, तो ऑटोमॅटिक येणार. भाजप सत्ता आता बऱ्याच वर्षापासून आहे. इथं मुंबईमध्ये मेट्रोसारखे प्रकल्प वगैरे आले, अजून काही प्रकल्पाचं काम पण झालं. तुम्हाला काय वाटतं, ते त्यांचा जो विकास चालला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं नेमकं? बघा, विकास ॲक्च्युली अगोदर व्हायला पाहिजे होता, पण आता जसा तो विकास होतो ते चांगलं आहे. मी एकच सांगतो, जे पण काम करतो ना त्याला कुठेही प्रचार करायची गरज नाही. आपला तोच विषय आहे. त्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्याच्यामुळं त्यांना काहीच फायदा होणार नाही असे मुख्यमंत्री म्हणतात. तुम्हाला याच्या कसं वाटतं? बघा, तसा आणि नसतो. त्यांनी कायमच अमराठीवर हल्ले केले, त्याच्यामुळे ते अमराठी पण त्यांच्याबरोबर नाही काही आहे नाही. व मराठ्यांना मुंबईतून घालवण्याचं पाप त्यांनी केलं, त्याच्यामुळे आता त्यांच्याबरोबर कोणीच नाही. तसा काही नाही. बघा, त्यांचे असेल तो स्वतः येणार, त्याने त्यांचे जो कार्यकर्ता जे चांगले काम केलं असेल तो स्वतः निवडून येणार. आमचा एकच हिसाब आहे, ज्यांनी चांगला काम केलं असेल त्याला कुठेही प्रचार करायची गरज नाही. अच्छा, दादा 2 मिनटं. दादा, आपलं काय नाव व किती वर्षापासून इथं राहता तुम्ही? मी विनोद अंबिका प्रसाद गुप्ता आहे. माझ्या वर्ष आहे 43 आणि जेव्हापासून मी बघतो आहे ना इकडे काही काम होत नाही, काहीच काम होत नाही. आम्ही सरकारकडून येतो आहे तरी पण काही सुनवाई नाही. अच्छा, म्हणजे काम होत नाही. काय वाटतं या ठिकाणी मग, भाजप शिवसेना की उद्धव मनसे सेना, तुम्हाला काय वाटतं कोण चांगलं काम करू शकतं? ते आमच्या जसं मन्नूभाईंनी बोललं आहे की जो आपल्याला सपोर्ट करतो आहे, जो आपल्याला टायमावरती सपोर्ट करतो बरोबर आहे, आहे. ओके. खडा आहे, उभा आहे तो. जो दादा या 2 मिनटं तुम्ही. तो आपल्याला. दादा नमस्कार, या ना पुढे. तुमचं नाव काय व मुंबईमध्ये किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहता आणि काय काम करता नेमकं? मी आहे श्याम यादव माझं नाव आहे. मी 1983 पासून इथे राहतो आहे. अच्छा, तो पण तुम्ही काय विचारायचं आहे तुम्ही विचारा. या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं, शिवसेना गड तर शिवसेनेचं शिंदे भाजप सेना सत्ता तुम्हाला वाटते येऊ शकते का, मग उद्धव सेना मनसे? नाही, गड तर शिवसेनेचाच आहे. आता तो वोटिंग प्रचार जसा चालला आहे की म्हणजे बघूया आता. आणि आता मेन काय आहे गोष्ट की तुम्ही काय विचारताय की काम इकडे काय झालं आहे का नाही. गड म्हणजे काम तर आहे, आपला चालू आहे. आपले गटराचं काम आमचा भरपूर इश्यू आहे, गटराचा भरपूर इश्यू आहे पाठीमागेचा. ते काम झालं पाहिजे. दादा नमस्कार, तुमचं काय नाव? राजकुमार सोनी. तुम्ही नेमकं मुंबईमध्ये काय काम 10 करता? वर्ष झालं, युपीवरून आलो मी. अच्छा, मग तुमचं इथे वोट वगैरे आहे का? हा, वोट आहे ना माझा. अच्छा, काय वाटतं, जो मुंबईचा विकास झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, इथले काही समस्या वगैरे? विकास झाला जिथे झाला पाहिजे ते झाला आहे, जिथं पाहिजे तिथं नाही झाला ना. जेव्हा पाहिजे, आता आम्हाला पाहिजे, आम्हाला इथे नाही ना तिथे काहीतरी. अच्छा, तुम्ही किती वर्षापासून इथं? 10 वर्षापासून आले. तुमचं मूळ गाव कोणतं? मी युपीच आहे, अच्छा, यूपीमध्ये कुठं? आजमगड. अच्छा, काय वाटतं या ठिकाणी, शिंदे भाजपा किंवा मनसे उद्धव काँग्रेस मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला काय आमच्या वाटतं? मनुबाईने सांगितलं जसं जे काम करणार तेच येणार आहे, सवालच नाही. तर मग आता काम नेमकं कोणाचं चांगलं इथं? जे हे आता कोणाचं तोंडावर सांगू शकत नाही आपण. आता ते इलेक्शन आहे, आम्ही त्याचा वोट देणार. आम्ही जे काम केलं आम्हाला माहीत आहे, कोण इथे येऊन काम केलं आम्ही त्यांना वोट देणार. बरोबर. त्यानंतर जे आता हे जे प्रोजेक्ट चालले, मेट्रो पण आली आहे, त्या विकासावर तुम्ही समाधानी आहात ते का? हो पाहिजे, चांगलं आहे ते पाहिजे, विकास पाहिजे, विकास पाहिजे. आम्ही बरोबर आहे त्यांचं, जे काय सपोर्ट पण करतो आम्ही ते.
ही जे आता जे जातीवरून जे राजकारण चाललंय, कोण हिंदू म्हणून हे करतो, कोण मराठी म्हणून करतो, कोण म्हणतं खान महापौर असं चालतं, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? असं माहिती इथे काय नाही आणि हे होतं कुठे आम्हाला माहीत पण नाही पडला. ते बघतो आम्ही टी व्हीवर बघतो, बाकी असं काय झाला ना आम्ही कधी स्वतः बघितलं नाही. दादा नमस्कार, तुमचं काय नाव? नसीम खान. किती वर्षापासून तुम्ही इथं मुंबईमध्ये राहता? 76. अच्छा, और काम काय करता? ते कंट्रा से काय घर बांधायला काम करते. कॉन्ट्रॅक्ट करता म्हणजे घेता बुवा. काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी जो विकास झालेला आहे, तुमचे मुंबईकरांची नेमकी अशी काय काय मोठ्या समस्या आहे का ते तुम्हाला अपेक्षा आहे सरकारने ती कामं करायला पाहिजे? काय ना ते फास लगेच पाहिजे. ते गल्ली आहे, गटार आहे, ते काम होत नाही बरोबर, स्लो स्लो होत. आणि कामाला क्वालिटी असते का? पण कामाचं का क्वालिटी है, तो साल 6 महीना पर नहीं टिकते, सब निकल जाता है गटर. अब ये देखो सब समस्या, कचरा देखो आपके सामने है. काय या ठिकाणी काँग्रेसचं पण वर्चस्व राहिलं, MIMचं वर्चस्व राहिलं, शिवसेना, भाजप आणि उद्धव सेना, महानगरपालिका. जो दादा काम करता है उसके साथ में है, जो अपने को फैसिलिटी मिलता है कि काम विकास करते हैं उनके साथ में. तो अभी इधर फैसिलिटी कैसी है फिर? ये तुम देख रहे हो ना, ये सब पूरा आप दिख रहा है ना, कचरा वो सब देखो ना. ये तो मुंबई में बहुत फर्क है. उधर मस्जिदमध्ये चर्च गेटला किती छान विकास आहे, तिथं किती छान असे हमारे इधर नहीं है उतना, तो देख रहे है लेकिन कैसा एकदम स्लो है. बघा तुम्ही जे म्हणतात ते टाउनची वार्ता करतात. आम्ही राहतो हा आमचा जो SRA चा आपण मुंबईचंच टाऊन आहे, असं कसं काय? आहे, पण इथे पण फरक आहे ना, याच्यामध्ये फरक आहे. काम नमस्ते सर जी, आप मुंबई में कितने सालों से रहते हैं और मूल रहवासी कहाँ के आप? मैं 2012 से मुंबई में रह रहा हूँ और मूलतः मैं उत्तर प्रदेश से हूँ, प्रतापगढ़ से. उत्तर प्रदेश में कहाँ? प्रतापगढ़. वोटिंग ओवर है ना पर इधर? हाँ, वोटिंग हम करते हैं. और ये आपका प्रश्न क्या है, आप प्रश्न पूछिए. मैं बोलता हूँ कि सबसे अभी जात के आधार पर चुनाव होते हैं. अभी यहाँ पे ये हो रहा है कि कौन बोलता है कि यहाँ का महापौर मराठी होगा, कौन बोलता है यहाँ का महापौर हिंदू होगा. तो इस मुद्दे को आप कैसा देखते हैं? देखो, जैसा आप जानते हो कि भारत अपना बहुत सारे धर्मों का देश है. यहाँ पे डिफरेंट डाइवर्सिटी है और अलग अलग राज्यों के लोग रहते हैं. तो ये कहना मुश्किल होगा कि मराठी चाहिए या साउथ इंडियन चाहिए या उत्तर भारतीय चाहिए. यहाँ पे जनता सभी को प्यार करती है और 50-50 चांस है, शिवसेना का भी है और कांग्रेस भी है. बट ऐसा लग रहा है कि जो 185 वार्ड है, ये वाला पट्टा धारावी 185 से बीजेपी का चांस ज़्यादा है, क्योंकि लोगों का मत ऐसा है. और ग्राउंड लेवल पे भी देखने को लग रहा है कि बीजेपी का बहुत बड़ा सपोर्ट है यहाँ पे, शिंदे और बीजेपी का यहाँ पे. यहाँ पे लोगों का क्या क्या मेन समस्या है? देखो, सबसे बड़ी समस्या तो जैसे सीवेज का है, पानी की समस्या हो गई और गटर की सफाई की ये समस्या हो गई. और मेन प्रॉब्लम क्या है कि लोग झोपड़पट्टियों में रहते हैं, अलग अलग स्थानों से आए. अंडर प्रिविलेज लोग बहुत ज़्यादा मुंबई में रहते हैं. और मेन प्रॉब्लम ये है कि छोटे छोटे घर है, एक घर में लगभग 3-4 फैमिली रहती है. सबसे बड़ी प्रॉब्लम तो यही है. और लोगों के रोज़गार की भी प्रॉब्लम है. छोटे छोटे दुकान हैं और लोगों के मन में ये भी भय है कि जैसे अभी अदानी का प्रोजेक्ट आने वाला है, उनको घर कहाँ मिलेगा, मुंबई मतलब धारावी में मिलेगा. इसके बारे में आपको क्या लगता है? जो अदानी का भी जो चल रहा है, झोपड़पट्टी के जो मामला है, वो ज़रा लोग सब बोल रहे हैं कि हमको इधर घर चाहिए, वो उधर देंगे. तो आपको क्या लगता है? लोगों में क्लियरिटी नहीं है. बोलते ना, अगर जब तक क्लियरिटी नहीं होगी तब तक आदमी थोड़ा सस्पेंस में रहता है. क्योंकि अभी गवर्नमेंट ने, जैसे अभी बीच में एक यहाँ पे एक रैली हुई थी बीजेपी की, तो उन्होंने ऐसा आश्वासन दिया है कि हम धारावी को लोगों को धारावी में ही घर देंगे. लोगों को अभी भरोसा हुआ है, बट अभी मन में कुछ कन्फ्यूजन है. बीजेपी जो डेवलपमेंट है, यहाँ पे ऑल इंडिया में बहुत सारे जगह मेट्रो आई है, मुंबई में भी कुछ जगह मेट्रो आई है. बीजेपी का जो डेवलपमेंट है उसकी तरफ आपको क्या लगता है? यहाँ पे क्या क्या डेवलपमेंट हुआ है, या उसके बारे में आपका मन की राय क्या है? देखो, जैसे मैं एक युवा हूँ, अगर हम देखें तो अगर मुंबई नहीं, पूरे महाराष्ट्र और ऑल ओवर इंडिया में जब से भारतीय जनता पार्टी की सरकार आई है, हम ये नहीं बोल सकते कि ये पिछली गवर्नमेंट ने गलत किया है. उन्होंने जितना विकास करना था अपने समय में उन्होंने किया. बट बीजेपी के आने से क्या हुआ कि जो इंफ्रास्ट्रक्चर भारत का बहुत तेज़ी से बढ़ा है. जैसे मेट्रो हो गया और मोनो रेल का हो गया, और अभी बुलेट ट्रेन का एक प्रोजेक्ट चल रहा है बीकेसी में. तो काम तो कर रहे हैं वो. सबसे मेन बात स्मार्ट सिटी के बारे में, जो 2014 में जो चुनाव जीते, स्मार्ट सिटी
डिजिटल इंडिया वगैरह, तो स्मार्ट सिटी के बारे में मुंबई के आप जो देखते हैं, आपकी क्या राय है उस पर? देखो, जैसे आपने पूछा मुझसे एक डिजिटल इंडिया के बारे में, आज लोग स्मार्ट सिटी, हाँ स्मार्ट सिटी के बारे में। स्मार्ट सिटी देखो अभी जैसे जैसे डेवलप हो इंफ्रास्ट्रक्चर, अभी पहले क्या होता था, पहले बिल्डिंगें 5 महले 10 महले की बनी, अभी देखो 25-25 30-30 महले के बने। ये इंफ्रास्ट्रक्चर तो पॉजिटिव वे में है, और स्मार्ट सिटी अभी धरातल पे उतना नहीं हो पाया, बट प्रोग्रेस पे है। सबसे मेन बात जो गंदगी है मुंबई में, गटार, हाँ मैंने वही आपको बताया, वो गंदगी तो अभी है, उतना कूड़ा कचरा, जब तक कहते हैं ना हमारी मानसिकता जब तक नहीं बदलेगी तब तक हम खराबी को क्लीन नहीं कर सकते। वो लोगों को भी इनिशिएटिव लेना पड़ेगा। बहुत बहुत धन्यवाद आप आपका बहुत बहुत धन्यवाद. हाँ यार, नमस्कार, तुमचं काय नाव माझं नाव आहे राजेश शेट्टी. आणि मुंबईत किती वर्षापासून राहता आणि काय काम करता? मुंबईमध्ये मी बहुतेक 70 वर्ष झाले माझ्या वडिलाला. तेच म्हटलं तुमचं. आणि मी लार्सन अँड टुब्रोमध्ये सर्व्हिस करतो आहे. कशामध्ये? लार्सन अँड टुब्रो. अच्छा. हां, LNT. काय आहे, आता या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं आता निवडणूक लागलेली आहे, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची या ठिकाणी भरपूर काळ सत्ता राहिलेली आहे महानगरपालिकेमध्ये, परंतु आता एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. कोण म्हणतं की आमची शिवसेना खरी आहे, कोण म्हणतं नाही आमची शिवसेना खरं आहे, कोण म्हणतं यांची वेगळी शिवसेना आहे, यांचं हिंदुत्वचे विचार यांनी सोडून दिले, कोण म्हणतं आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे. काय वाटतं या ठिकाणी भाजपचे पण काही विकास काम आहे, मेट्रोसारखे प्रकल्प भाजपने या ठिकाणी आणले, भाजपच्या विकासाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं, किंवा महानगरपालिकेत नेमकी काय वाटतं, सत्ता कुणाला द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही एक ऐकून घ्या की 2017चा जो इलेक्शन होता तो काळ वेगळा होता, आणि 2025चा जो इलेक्शन आहे तो लेट टाईप फाईट आहे. याचं उदाहरण एक तुम्हाला सांगतो की राज आणि उद्धव दोघे एकत्र आले तर मुंबईमध्ये जो राहणारा मराठी माणूस आहे त्याचा जल्लोष झाला, आणि याचा परिणाम तर महानगरपालिकामध्ये येणार. आणि काय जो मराठी मत जो तुटायचा होता तो मराठी मत आता एकत्र होणार याच्यामध्ये. आणि मुंबईमध्ये मराठीला वाचवण्याचं एकच आहे, उद्धव आणि राज. आम्ही BJPची बी सत्ता बघितली, जमीन लेवलवर कोण काम करत नाही हो. आता तुम्ही पालकमंत्री आहे, पालकमंत्रीचा काय असतो, पालनहार, मुंबईचा पालन करणारे. महानगरपालिकेचा दवाखाना बघा, लोकाला दवाई नाही आहे, संडास भरलेले, चहापेक्षा किटली गरम. म्हणजे मुंबईत सुद्धा अशी परिस्थिती हॉस्पिटलची, हां, मी बोलतो सरकारी ना. हॉस्पिटलची. कॅम्पला जावा, नायरला जावा, 23 नंबरमध्ये वार्डमध्ये जावा ना, किती संडास भरलेले. तिकडचा DNA काय बघतो आहे. सामान्य माणूस तेव्हा फिरतो तेव्हा माहिती पडतो की मुंबईमध्ये काय आहे, जमिनी अस्तरमध्ये कोण काय काम करतो. आता तुमच्या मागे पुढे मी फिरला, तो नेता नाही होत, नेता तो असतो जो रस्त्यावर उतरतो, लोकांची हालचाल काय आहे. आज नेता म्हणजे फक्त फॅशन झाली आहे, फॅशन लाल झाली. दिवा आणि मला फक्त नेता म्हणा बस, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आता कोण मोठा माणूस काय सेंटर गव्हर्नमेंटमध्ये कोण येणारे असतो तो मोठा मोठा बॅनर लावतात आहे, खाली बॅनरामध्ये खाली हात जोडतात आहे, जमिनीवर आहे का. मला सांगा मुंबईची परिस्थिती काय, आज किती महाग झाले, लोकाला किती कष्ट होतात आहे गोरगरीब. दुसरा एक विषय, मुंबईत जर विचार केला तर मुंबई एकदम चकाचक आणि क्लीन आहे. मस्जिद बंदर च्यापेक्षा पण समजा मुंबई सेंट्रल असेल, चर्चगेट असेल, किंवा तुमचं मंत्रालयाचा एरिया असेल, परंतु मुंबईची रस्ते खूप चकाचक आहे तिकडे. पण इकडचा जर परिसर बघितला तर काही काही ठिकाणी रस्त्यात खड्डे, याचा दोष मी तुम्हाला सांगू का? कचऱ्याचं साम्राज्य आहे, धूळ भरपूर आहे, स्वच्छता बिलकुल नाही आहे, किंवा म्हणजे इच्छाशक्ती असलं तर करू शकतो. तिथं जर चांगल्या कामाची क्वालिटी होते, चर्चगेट किंवा तुमचं मंत्रालयाच्या एरियात वगैरे, तर इकडे का होत नाही. पहिला गोष्टी हे ऐकून घ्या की जो इकडचा नगरसेवक असतो, 17पासून नगरसेवक आता 9 वर्ष झाले, बरोबर आहे, राईट. 9 वर्षामध्ये नगरसेवकने आपला एरियामध्ये काय काम केला तो मला दाखवा. या ठिकाणी तुमचे जे आमदार आहे कोणत्या पार्टीचे, आणि मतदारसंघ कोणता आहे हा? आता बघा 72चा मतदारसंघ आहे, जोगेश्वरी विधानसभा. अच्छा. याच्यामध्ये कोणत्या पक्षाचे आमदार शिंदे पक्षाचे आहे, रवींद्र वायकर MP आहे, खासदार आहे, अच्छा. आणि
खासदार कोणत्या पक्षाचे खासदार शिंदे ग्रुपचे. आणि आमदार आमदार उद्धव ठाकरेचे. बालानर काय नाव? बालानर आमदार आहे. रवींद्र वायकर खासदार आहे. तर मी काय म्हणतो, जमिनीवर तुम्ही या ना. जमिनाची काय सच्चाई आहे. एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे. जमिनीवर येत नाही, फक्त ते हवेत फॅशन म्हणूनच राजकारण करता. नगरसेवकापासून तर सगळेच फक्त फॅशन. हां. बाकी जनताचं काय त्यांना म्हणजे एक असं तुम्हाला सांगू, एक लक्षात घ्या. हायफाय गाड्यांमध्ये फिरायचं. हायफाय गाड्यामध्ये घुसता, त्यांच्या करम त्यांच्या पाठी. माझा एक पब्लिक सामान्य एक असतो की लोकाला काय पाहिजे, रोटी कपडा और मकान. तुम्ही काय महानगरपालिकामध्ये तुम्ही म्हणता दवाखान्याचीच परिस्थिती एवढी भयानक मी आहे, तुम्हाला तर बोललो ना. त्याच्यापेक्षा आता वेगळं. अरे कोण आहे, तुम्ही जावा. मुंबईचा पालकमंत्री कोण आहे त्याला मी निवेदन करतो की जेवढे मिनिस्टर आहे तेवढे मुंबईचे महानगरपालिकाचे दवाखाने जाऊन बघावा. तिकडचा लोकाला काय त्रास होतो. औषधं भेटत नाही वगैरे, काय काय प्रॉब्लेम भेटत नाही. चिठ्ठी देतात आहे, जावा बाहेर घ्या. त्यांच्या फार्मसीचे 7 गार्ड आहे. तो कोणाचं काम आहे. महानगरपालिकाचा रिपोर्टिंग कमिशनर रिपोर्टिंग बाय CM. सगळ्यात मोठा अर्थसंकल्प, सगळ्यात मोठी म्हणजे आर्थिक राजधानी आहे आणि हिचं मोठं म्हणजे खूप मोठं बजेट आहे महानगरपालिका. किती टॅक्स जातो केंद्राला, याच्यावर कोण बघतो. निवडणूक आली तर रोटी भाजायला सुरुवात करतात आहे. मराठी माणसासाठी काय केला मला सांगा. लोकांसाठी काय केला. सर्व जाती धर्माचा इकडे राहतात आहे ना, सर्व प्रेमाने राहतात आहे. आणि हा माझा मित्र मुसलमान आहे, त्याचा वडील माझा मित्र आहे. तो ईदला त्याच्या घरी जातो, बिर्याणी खातो. मला तर काय वाटत नाही. नेता लोकाला वाटतो. इलेक्शन आली तो मुसलमान, तो पारसी, तो भैया, हा गुजराती, तो साऊथ इंडियन. बरोबर आहे. आता सुरू झालंय, नाही मराठीच महापौर झाला पाहिजे. कोण म्हणतं तुम्हाला खान महापौर झाला तर चालेल का. कोण म्हणतं नाही हिंदूच महापौर होणार. आता त्याच्यावरून विकासाचा मुद्दा कोण बोलत नाही, पण कोण म्हणतो आम्ही भ्रष्टाचार मुक्त करू. कोण म्हणतं आम्ही भ्रष्टाचारी ट्रॅक रेकॉर्ड आहे यांचं. सर्वप्रथम बघास, कोय राजकारणमध्ये कोय धुतलेला नाही आहे. सर्व घाटघाटच्या पाणी पिऊनही एवढा पोस्टवर येतात आहे. माझं एवढं म्हणणं आहे की यावेळा जो महाराष्ट्रामध्ये जो महापौर बसणार तो मराठी माणूसही बसणार. किंवा आता लोक त्रास झाले. ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही महाराष्ट्राचे बॉस हो, तुम्ही चांगला काम करताय. तुमच्या हाताखाली जो मिनिस्टर आहे त्याचा परफॉर्मन्स काय आहे तुम्ही केव्हा बघितला का. एखादा पोस्ट तुम्हाला दिला तो न्याय देतो आहे का, लोकांपर्यंत काम पोचवतो का, हे महत्त्वाचे असतो. तुमचं मूळ गाव काय आणि तुमचं नेमकं बघा, वडिलोपार्जित काय व्यवसाय. माझा मूळ गाव कर्नाटक. कर्नाटकमध्ये कुठं. राहणारा बेंगलोर. आता आपण बेंगलोरचा विषय निघाला म्हणून सांगतो. बेंगलोर आता पण बेंगलोरचं सांगतो. बेंगलोर सिटी किती छान आणि किती डेव्हलप झाली तुम्ही जर बघितली असेल तर. मुंबई जर म्हटलं तर अगदी जगामध्ये मुंबईचं नाव निघतं आणि मोठी आर्थिक राजधानी. पण तसं बघितलं मुंबई फक्त न्यू मुंबईचं हायफाय दिसतं. इथं तर कुठं खारचं काय, खार बघितलं कसं आहे सगळं. म्हणजे मी तुम्हाला पहिला गोष्ट काय सांगेन, बेंगलोर किती डेव्हलप झालं. महानगर कोणा हातामध्ये आहे. आता 9 वर्ष इलेक्शन झाले नाही. तो तिकडचा नगरसेवक असतो तो बघायला पाहिजे की एरियामध्ये काम होतो की नाही होत. हे महानगरपालिकेचं काम आहे का, मोदीचा काम नाही आहे तो, ना देवेंद्र फडणवीसचा काम आहे. तो महानगरपालिकामध्ये जो प्रतिनिधी लोक चुनून देतात आहे तो त्याचा काम आहे की तो 5 वर्षामध्ये काय रिझल्ट देतो, लोकांचा काय काम करतो. असं म्हटल्यानंतर ज्यावेळेस आमदार उभा राहतो त्यावेळेस पण असेच प्रश्नांची विकासाच्या बद्दल बोलता. काय मूलभूत सुविधा. आमदारकीला पण तेच, नगरसेवेला का पण प्रत्येकाची जबाबदारी ही आमदार असेल, खासदार असेल किंवा नगरसेवक असेल, सगळ्यांच्या त्या जबाबदाऱ्याचे. असं नाही का फक्त नगरसेवकाची ती जबाबदारी. गोष्टी एक असतो, आमदारचा तो विधानसभामध्ये बसतो. आमदार आपण निवडून देतो, त्याचा कर्तव्य काय असतो की जेवढा तुमचा एरिया आहे तो एरियाचा काय प्रश्न आहे तो विधानसभामध्ये मांडेल. तो आमदार मांडत नाही. जे गोष्ट मांडायचा तो मांडत नाही. खासदार असतो, जोगेश्वरीचा एरिया किती आहे, त्यांचा जो एरिया असतो लय मोठा असतो खासदाराचा,
तो दिल्लीला जाऊन तो मांडायला पाहिजे की मला असा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती काय माहिती का, विकास काम. जर एखाद्या काही तर मी असं ऐकलंय कामं फक्त कागदावर राहते आणि पैसे काढले जातात त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट, प्रत्येक कामामध्ये आमदारापासून तर सगळ्यांपर्यंत डायरेक्ट टक्केवारी चालते. 10%, 15%, 20% कामं मंजूर करण्याचे. बघा याच्यावर तुम्ही ना बोलू शकतो. रिअलिटी मेन म्हणजे बघा रिअलिटी हे आहे, जो खाताचा मिनिस्टर आहे तो CMला नजर ठेवायला पाहिजे का मिनिस्टर कसा आहे. ते तर बोलत नाही आम्ही पारदर्शी सरकार आहे, आमचं सरकार पारदर्शी. आता काय आहे, इलेक्शनमध्ये सर्व बोलणार की मी पारदर्शक आहे, समजले का. मी बोलणार मी काय घेत नाही, लेकिन त्याचा मूल असा माझा बोलायचा महत्त्व आहे का तो रिअलिटी काय काम करतो, तो केवढे पैसे महानगरपालिकामधून आपला वार्डामध्ये यूज करतो. लोकांसाठी लादी बिदी मेन काय असो, रस्ते. पाऊस पडला की पाणी भरायला नाही पाहिजे. आणि असा एक उदाहरण सोडा, आपण पहिल्याला उदाहरण करता अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, हे माणसा लोकांनी काम करून गेले महाराष्ट्रामध्ये. बाळ ठाकरे हिंदू हृदय सम्राट, याच्याबद्दल मी एवढंच वाक्य सांगणार. तो माणूस होता, तो त्याने काम कसा करायचा आणि काम कसा करून घ्यायचा, एक लहान कार्यकर्त्याला कसा मोठा करायचा त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. आजच्या नेत्याखाली स्वतःच मोठा होतात आहे, कार्यकर्ता पार्टी बसलेले. ते काय इकडून तिकडे पक्षात गेले त्यांना तिकीट भेटून जातं. मला एकच आहे, तुमच्या G7 न्यूजच्या माध्यमातून एक मी तुम्हाला अख्खा महाराष्ट्राला एक संदेश देतो आहे की हा महानगरपालिकामध्ये जो इलेक्शनमध्ये तुम्ही कॅन्डिडेट जो उभा करताय वो खरोखर जनतावर खरा उतरणारा कॅन्डिडेट आहे की नाही आहे हे पहिला तपास करायला पाहिजे. याच्यानंतर तुम्ही त्याला प्रतिनिधी करून त्याला उभा करा. जोगेश्वरीमध्ये असा कोणता विषय महत्त्वाचा आहे का, तो प्रश्न आहे लोकांचा पण तो मिटलेला नाही, असं काही आहे का. बघा जोगेश्वरीमध्ये असं तुम्ही बघितलं जाय तो काय मेल प्रश्न असतो SRAचा. SRA बिल्डिंगचा डेव्हलपमेंट असतो. 3 वर्षामध्ये SRA बिल्डिंग बनत नाही, 12 13 वर्ष त्याला जातो पडला. त्याच्यामध्ये राहणारा जो सपना जो बघतो आहे की मी उद्या झोपडावरून जाणार बिल्डिंगमध्ये, तो माणूस बिचारा जगामध्ये राहत नाही. असं पण मी बघितलं आहे की माझा जेवढे बसले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा, सर्वाला माझी एक विनंती आहे की SRA डेव्हलपमेंटचा जो पण ऑफिसर हो, बांधकाम मिनिस्टर कोणाकडे आहे, एकनाथ शिंदेकडे. तर माझी हे विनंती आहे की तुम्ही SRAमध्ये लक्ष द्या. तो 3 वर्षामध्ये कंप्लेंट व्हायला पाहिजे. 3 वर्षामध्ये कंप्लेंट नाही झाला तो असा बिल्डरवर तुम्ही कारवाई करा. महत्त्वाचा विषय मुंबईमध्ये की एक झोपडपट्टीला राहणारा आज जो 1 BHK खरेदी नाही करू शकत, त्याचा सपना असतो, तो बाळासाहेबांनी सपना दिला हे 40 लाख घर SRAच्या, ते बाळासाहेबांनी सांगितला होता. कधीची गोष्ट आहे तरी ही, याची लई चर्चा होती. तुम्ही आता 95 छान निर्णय घेतला त्यांनी ना. हां, तो बाळासाहेबने SRAचा जो निर्णय घेतला होता तो आज कोण अंमलबजावणी करतो. 40 लाख लोकांना घर, मुंबईमध्ये SRAचा घर भेटणार आहे. हे पात्रता काय, कोणत्या लोकांना पण ते सर्व लोकांना. आता तुम्ही सलम एरियामध्ये राहतात आहे, तुमचा एरिया तुटला तर तुम्हाला SRAमध्ये तुम्हाला राहणारच देणार ना. तो बिल्डर आता 3 वर्षामध्ये बनवत नाही, 12 वर्ष कसा जातो, याचा मूळ प्रश्न आहे. आणि दुसरी पण ते जे प्रोजेक्ट बनवतात त्याची क्वालिटी राहते का पण चांगली. बघा तो क्वालिटी बनवणारे कोण आहे, महानगरपालिकाचे अधिकारी येतात आहे, तो माटी बघतात आहे, सर्व बघतात आहे ना. तो त्याच्यामध्ये त्यांचा काय कारभार आहे. आता मी एखादा घर बनवायला निघाला तो त्याची क्वालिटी काय आहे तो बघणारे कोण आहे, महानगरपालिका. तो त्याचं काम आहे तो बघणारा. जो बिल्डिंग बनवतो आता बरोबर खड्डा खोदतात आहे का, बरोबर बनवतात आहे का. दुसरा एक तुमचा शेवटचा प्रश्न आणि आपण थांबू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र झाल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये बोलले की जसे काय युक्रेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष, जसं काय तिकडून पुतीन येऊ राहिला, इकडून झेलेन्स्की येऊ राहिला आणि दोघं जसे काय एक झाले असं माध्यमांनी दाखवलं. व कुणाला जर वाटत असेल का याच्यामुळं काहीतरी विशेष मराठी मातांवर परिणाम पडेल तर असं काही होणार नाही. व मराठ्यांना मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पाप ठाकरे लोकांनी केलं आहे
व हे ते तर आहेच, पण अमराठी लोकांवरच कायमीने हल्ले करून ते लोकसुद्धा यांच्याबरोबर नाही आहे. त्यामुळं त्यांच्याबरोबर कोणीच नाही आहे. बघा, मुख्यमंत्री तो अख्खा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. सर्वाची एक बोलायची एक शैली असते आणि अख्खा तुम्ही महाराष्ट्रामध्ये रिपोर्टिंग करा की दोन्ही भाव एकत्र आहोत नंतर काय जल्लोष झाला याचा रिझल्ट तुम्हाला 16 जानेवारीला तुम्हाला दिसणार. एवढाच आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढा सांगतो आहे की यावेळा जो महानगरपालिकाचा जो इलेक्शन आहे एवढा टफ आहे की कोण कोणाला लहान समजू नये. सर्व मेहनत करणार आहे. जनता त्याला जो समर्थन देणार तोच महानगरपालिकामध्ये विजय करून येणार आहे. खूप खूप धन्यवाद तुमचा, तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक.